श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, थांबा एक सेकंदर. जर तुमचीही रास वृषभ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ किंवा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका, कारण पुढच्या 72 तासांच्या आत तुमच्या आयुष्यात असा काही मोठा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधीच कल्पना केली नसेल. वृषभ राशीच्या व्यक्तीनं गेल्या काही महिन्यापासून आर्थिक विमंचना, अपुरा पैसा आणि न संपणाऱ्या कर्जामुळे तुमची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती ना. पण आता काळ बदलणार आहे. गुरुपौर्णिमेच्या या प्रचंड ऊर्जेमुळे तुमच्या आयुष्यात पैशाच्या बाबतीत अशी एक ऐतिहासिक क्रांती घडणार आहे. हा काळ कोणत्याही साधीसुधी लॉटरी लागण्याचा नसून तुमच्या स्वतःच्या आर्थिक नियोजनात आणि हुशारीत अचानक पडणाऱ्या एका मोठ्या प्रकाशझोताचा आहे. आजवर ज्या चुकीच्या आर्थिक नियंत्रणावर आणि किंवा दुसऱ्यांच्या सल्ल्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवलात त्यामुळे तुमचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु आता तुमची बुद्धी सर्व भ्रम झटकून टाकेल. तुमच्या डोक्यात उत्पन्नाचा एक अत्यंत व्यावहारिक आणि ठोस मार्ग उजेडात येईल. या सुवर्ण काळात तुमचे अडकलेले पैसे हळूहळू परत मिळू लागतील आणि पैशाचा ओघ वाढल्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायमचे हलके होण्याचा स्पष्ट आराखडा तयार होईल. भूतकाळात पैशाच्या चिंतेचे ज्या गोष्टीचे तुम्हाला अस्वस्थ केले होत्या त्या सर्व समस्या आता एकामागून एक सुटत जातील. नोकरी असो वा व्यवसाय, तुमच्या हातात आर्थिक स्वातंत्र्याची पहिली आणि भक्कम पायरी पडणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. परंतु यासोबतच एक अत्यंत कडू सत्य आणि महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा आर्थिक ग्राफ वेगाने वाढू लागतो तेव्हा तुमच्या ओळखीतलाच एक अशी व्यक्ती समोर येते जी तुमच्या भावनिक आणि साध्या स्वभावाचा कायम गैरफायदा घेत आली आहे. या 72 तासात जर तीच स्वार्थी व्यक्ती अतिशय गोड बोलून किंवा मोठा आव आणून तुमच्याकडे उधारी मागायला आली तर वेळीच सावध व्हा. जर तुम्ही यावेळी भावनिक होऊन पैसे दिले तर ते पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच व्यक्तीच्या पाया पडण्याची वेळ येईल. त्यामुळे स्पष्ट शब्दात नकार देण्याची हिंमत ठेवा, कारण तुमची ही छोटीशी सावधगिरी तुमचे हजारो रुपये आणि मनस्ताप वाचवणार आहे. कौटुंबिक आयुष्याचा विचार केला तर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी गुरुपौर्णिमेचा हा काळ एखाद्या अभूतपूर्व महाचमत्कारापेक्षा कमी नाही. गेल्या काही दिवसात घरातील लहान सहान गोष्टीवरून, क्षुल्लक कारणावरून जे सातत्याने वाद होत होते आणि ज्यामुळे कुटुंबातील सदस्यामुळे जो दुरावा निर्माण झाला आहे तो आता पूर्णपणे नष्ट होणार आहे. स्वयं ब्रह्मदेवाच्या आणि घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि पुन्हा एकदा घरात सुख, शांती आणि प्रेमाचे एक आनंदी वातावरण निर्माण होईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे वर्षानुवर्षापासून रखडलेली महत्त्वाची कामे, पूजा अर्चा किंवा मालमत्तेसंबंधी गुंतवणुकीचे प्रश्न आता अचानक सोपे होऊ लागतील. या 72 तासांच्या काळात वैवाहिक आणि प्रेमसंबंधांमध्ये अत्यंत भावनिक सुंदर वळण पाहायला मिळणार आहे. ज्या तरुण तरुणीच्या विवाहामध्ये वारंवार अडथळे येत होते, स्थळे येऊनसुद्धा ऐनवेळी गोष्ट मोडत होत्या, त्यांना आता मनासारखा आणि अत्यंत सुसंस्कृत जीवनसाथी मिळण्याचे प्रबळ योग जुळून येत आहेत. विवाहातील जोडप्यांच्या आयुष्यात पती-पत्नीमधील जुने गैरसमज आणि दुवे पूर्णपणे दूर होऊन नात्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखा गोडवा विश्वास आणि गाढ प्रेम परत येईल. परंतु या कौटुंबिक आनंदात एक महत्त्वाची खबरदारी म्हणजे अत्यंत गरजेचे आहे ते घरातील मुख्य वस्तूंची रचना किंवा देव्हारातील स्थानांशी छेडछाड करताना विशेष काळजी घ्या, कारण अजाणतेपणी झालेली एक लहानशी चूक घरातील शांतता भंग करू शकते. त्यामुळे या काळात पूर्णपणे शांत, संयमी आणि सकारात्मक राहूनच प्रत्येक पाऊल उचला. हा कौटुंबिक आनंद आणि नात्यामधील सुसंवाद तुम्हाला आतून प्रचंड मानसिक समाधान देईल आणि ज्या लोकांनी यापूर्वी तुमच्या कुटुंबावर बोट ठेवले होते त्यांना तुमच्या घरातील हे आनंदी वातावरण पाहून स्वतःच्यात वागण्याचा आणि शब्दांचा पश्चाताप करावे लागेल.
वृषभ राशींच्या व्यक्तींनो, तुम्ही कधीतरी स्वतःला हा प्रश्न नक्कीच विचारला असेल की मी कधीही कुणाचे वाईट चिंतले नाही, कुणाचे वाईट केले नाही, मग नेमके माझ्याच पाठीत खंजीर का खुपसला जातो, माझ्याच कामात वारंवार अडथळे कसे येतात. तर आता तुमचे कान उघडून ऐका, कारण सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या अगदी जवळच्या वर्तुळात तुमच्या रोजच्या उठबस करणाऱ्या लोकांमध्ये एक असा साप लपलेला आहे जो तुमच्या तोंडावर अत्यंत गोड बोलतो, तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे तुमच्याच विरोधात